ओम साई धाबा वर्सेस जय हरी राजनोडी हा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीत आपण एन्जॉय करत आहात. भारतीय प्रमाणे वेळेनुसार 1:22 वेळ झालेली आहे. विश्वनाथ जाधव आणि जय विश्वकर्मा दोन फलंदाज गोलंदाज तयार. पहिल्या चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला 20 मध्ये काय लाजबाब फटका. फलंदाज सलामीचा आणि फटका कमालीचा. चौकार. प्रमोद याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. पाहायचंय चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवली होती. बॉडीचा शेप होल्ड केला. त्याचबरोबर हेड पोझिशन स्टील आली आणि अप्रतिमरित्या इथे संपर्क चेंडू फळीचा आला. हा चौकार. विश्वनाथ जाधव जय विश्वकर्मा हे दोन फलंदाज. प्रमोद मात्र पुन्हा एकदा तयार असतील. व्हॉट ए ग्रेट शॉट. गुड लुकिंग शॉट. स्टनिंग शॉट फॉर 4 रन्स. चौकार. प्रमोद प्रमोद म्हात्रेच्या विरोधात लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार खरं तर इथे आलेले आहेत. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता ज्या पद्धतीने फटका सजवलाय. अप्रतिम खरं तर कव्हर पॉइंटच्या दिशेने हा ड्राईव्ह आपण पाहिला. फुल लेनचा चेंडू होता. त्याचा खरं तर फार चांगला सामना करत असताना फलंदाजाने हा चौकार प्रस्तुत केलेला आहे. प्रमोद पुन्हा एकदा तयार असतील. दुसऱ्या फेरीत हे सामने मित्रांनो खरं तर आपण एन्जॉय करत आहात. पालघर विभागातील संघ आहे धानिव संघ आणि त्यांच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील जय हरी रांजनोली हा संघ 2 हात करताना आपण पाहतोय. रजनी क्रिकेट गोलंदाज प्रमोद. यावेळेचा हा फटका सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. प्रयत्न तर झाले. प्रयत्नांना गुण द्यायचे असतील तर 10 पैकी 9 गुण खरं तर आपण देऊ शकता. परंतु इथे रिझल्ट त्याच्या फेवरमध्ये आणि त्याच्या संघाच्या फेवरमध्ये आला नाहीये. 1 धाव आली. 9 धावा याचबरोबर या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 हे पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 2, रजनी क्रमांक 2. फार चांगल्या लढती आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवलेल्या आहेत. या अगोदरचा सामना त्यापैकी एक आणि हा सामना सुद्धा नेक टू नेक फाईट मैदानाच्या आतमध्ये असेल. हेड टू हेड एन्काउंटर असेल. हाय व्होल्टेज गेम असेल. समोरच्या दिशेने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे फंबल झालेत. पाहता पाहता 1 धाव इथे सुद्धा कंप्लीट झालेली आहे. एका धाब्याने धावपलक पुढे मार्गस्थ होत असताना 10 धावा आतापर्यंत या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. प्रमोद म्हात्रे याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहात. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटला तर ब्ल्यू लाईट मैदानाच्या आतमध्ये जळत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका अप्रतिम आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डाऊन दी ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन्स. या षटकातील तिसरा चौकार आतापर्यंत खरं तर या फलंदाजाने आपल्याला दाखवलेला आहे. काय फलंदाजी करतोय विश्वनाथ जाधव. फार मोठं नाव आहे पालघर क्रिकेटमधील आणि ते नाव मैदानाच्या आतमध्ये स्वतःची उपयुक्तता त्याचबरोबर स्वतःची ओळख पटवून देत असताना खरं तर ॲक्शन स्पीक्स लाऊड दॅन वर्ड्स असं म्हणतात आणि म्हणून कृतीतून मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय हा फलंदाज विश्वनाथ जाधव. ज्या पद्धतीचा फेम अँड नेम त्याचं खरं तर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. लोकप्रियता मिळवणं तितकं सोपं नसतं परंतु लोकप्रियता मिळवल्यानंतर ती टिकवणं ते सुद्धा अतिशय कठीण असतं. विश्वनाथसाठीचा हा चेंडू आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह वन्स अगेन. बॉल इज इनटू द फेन्स 4 रन्स. हा चौकार म्हणजे या षटकामध्ये 4 चौकार दाखवलेले आहेत. ब्लॅक डायमंड दॅट इज विश्वनाथ जाधव याने आणि धावपलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलेलं आहे ते 18 धावा
आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये खरं तर संपलेलं आहे. म्हणजेच मला असं वाटतं 30 यार्ड सर्कलवर जी ब्ल्यू लाईट आहे त्यानंतर बंद असेल. क्रमांक 2चं षटक. पहिला चेंडू फुलटॉस आहे. चेंडू पैजा कोणत्याही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहिलेला नाही. निर्धाव चेंडू.
21 धावा धावफलकावर. सत्तावीस धावा धावफलकावर आहेत. 27.
ए उडाया सिक्सर. धन्यवाद. काही तांत्रिक अडचणी होत्या म्हणून समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ निश्चितच संपलाय. या अगोदर एक अप्रतिम फटका आपण पाहिला. आसमानी टोला, सुलतानी टोला आणि षटकार दरम्यान निश्चितच या धावपलकावर अंकित केला गेला. धावपलक पाहिलं तर जाऊन पोहोचले ते 33. नंदन आणि हकीम असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हकीम याने 1 चेंडूचा सामना केला. आतापर्यंत 1 षटकार दाखवला. नंदन मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 5 धावा त्यांनी धावपलकर जोडल्यात. गोलंदाजांचा जर विचार केला तर प्रमोद म्हात्रे यांनी पहिलं षटक घेऊन आले होते. त्याच्या विरोधात विश्वनाथ जाधव याने आग ओकणारी, गरळ ओकणारी फलंदाजी केली होती. धावा अंकित केल्या होत्या त्या षटकामध्ये 18. केतन म्हात्रे याने चांगला कमबॅक केला. खरं तर 3 धावा खर्च करत असताना दुसरं षटक संपलं. क्रमांक 3चं षटक विनीत भगत याने हाताळलंय. 12 धावा खर्च केल्या. 1 गडी मैदानाच्या आतमध्ये त्याने सुद्धा बाद केलेला आहे. दुसऱ्या फेरीतील अतिशय महत्वाचा सामना ओम साई ढाबा धानी वर्सेस जय हरी रांजणोळी या 2 संघांदरम्यानचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो सुरू असलेला आपण पाहत आहोत. 1:40 जवळजवळ खरं तर भारतीय प्रमाणानुसार झालेली आहेत. आणि क्रमांक 4चं षटक घेऊन अक्षय पाटील आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्गावर. शफल क्रॉस झाले. फारच दूरवर पर्यंत गेले होते. यावेळेस जो बाउन्स मिळाला तो टॅकल करता आला नव्हता. इनर एज घेऊन चेंडू खरं तर लेग गलीकडे गेला आणि 1 धाव दरम्यान इकडे पूर्ण झाली. एका धाव्याने धावपलक 1ने पुढे मार्गस्थ होत असताना धावपलकर 1 धावा अंकित झालेले 34 धावा आतापर्यंत या धावपलकावर अंकित झालेले आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीचा आपण खरं तर एन्जॉय करत आहात. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 पर्व, बहारदार पर्व खरं तर आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. अखंड क्रिकेट विश्वाला खरं तर भुरळ घालणारी ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा. अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी, माणकोली गावचा स्वाभिमान आणि अभिमान जपणारी, ग्रामीण क्रिकेट विश्वाला एशियाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचवणारी आणि माणकोली गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवणारी ही स्पर्धा जिगादाता केनी साहिल शेटकेनी आयोजित स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक 2022 हे पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करत आहात. क्रमांक 4चं षटक घेऊन अक्षय पटेल आलेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. धावपलकावर नजर टाकली तर 34 धावा धावपलकावर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. यानंतर 5 चेंडूंचा खेळणे शेष आहे. पायचे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हकीम शेख 1 चेंडूचा सामना करत असताना 1 षटकार. गोलंदाजाला आकाश दाखवलं तर पाहायचं आहे. यानंतर गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो पोहोचले, परंतु त्याने झेल खरं तर इथे सोडलेला आहे. चेंडू त्याच्या हातातून निसटला असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा दरम्यान निश्चितच या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. छत्तीस धावा धावपलकावर असताना हा झेल इथे मात्र सुटला जातोय. अक्षय पाटील गोलंदाज असताना हकीम शेखचा हा झेल इथे सोडलेला आहे. हकीम शेख यांनी अगोदर फार चांगली आक्रमकता दाखवली होती मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर त्याचा झेल सुटला जातोय. हे 4 चेंडू योगेश अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे या 4 पैकी 2 चेंडूंवर जर मोठे फटके आले तर समोरच्या संघाला त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टार्गेट जे आहे ते अबो 45 जाण्याची शक्यता दाट आहे. पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. अक्षय पाटील गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला सज्ज करतील. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज हकीम शेख. उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये शोधायचा होता. पाहायचंय पण आमच्याकडे हळुवारपणे वळतायत जेपी पॅनलच्या हेड जय पवार सर आणि त्यांनी हा चेंडू खरं तर इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. आणि 2 धावा निश्चितच धावपलकावर जोडल्या जातील. धावपलक 2ने मार्गस्थ होत असताना एकूण धावा धावपलकावर 38 आतापर्यंत अंकित झालेल्या आहेत, लागलेल्या आहेत. आजच्या रजनी क्रिकेटमधील मला असं वाटतं हा सर्वात शेवटचा सामना असणार आहे. मैदानाचा जर आपण विचार केला तर मैदानावर फार प्रचंड वेगाने खरं तर वाऱ्याचा प्रवाह जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. थंडगार वारे आपल्यापर्यंत पोहोचतात आणि या खरं तर थंडीमध्ये गरमीचा अहसास करणारी फलंदाजी होणं आवश्यक आहे. आणि या इतक्या रात्री सुद्धा खूप सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत.
प्रत्यक्ष रीतीने या मैदानावर अनेक प्रेक्षक उपस्थित आहेत, त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक खरं तर या स्पर्धेबरोबर जोडले गेलेले आहेत. तुमचं सर्वांचं स्वर्गीय कबीर निलमा स्मृती चषकात सस्नेह मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नंदन आहेत. 5 चेंडूचा सामना करत असताना 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. मनकड विकेट देण्यासाठी तुम्हाला अगोदर कॉल करावा लागेल. हा या स्पर्धेचा खरं तर नियम आहे. अगोदर वॉर्निंग, त्यानंतर मेन ऍक्शन. अक्षय पाटील पुन्हा एकदा त्यांना तयार व्हावं लागेल. अगोदर तुम्हाला वॉर्निंग द्यायचे, त्यानंतर मनकड तुम्ही करू शकता. या पद्धतीची नियमवाली खरं तर या अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पाहायचंय धावपलकर धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे 38-38. उजव्या एष्टीच्या फार बाहेर आहे. अगोदर डाव्या एष्टीच्या बाहेर होता, इथे उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. या गोलंदाजाला रात्री मला असं वाटतं बाहेर जाण्याची अधिकची सवय आहे. 39 धावा धावपलकावर, 40 धावा खरं तर धावपलकावर लागल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय मर्यादा आहे. मर्यादा एकदा तुम्ही ओलांडली की त्यानंतर तुमच्या समोरच्या अडचणी वाढत असतात. मर्यादेमध्ये असलेली कोणतीही गोष्ट खरं तर आपले पॅरामीटर्स असतात, ते पॅरामीटर क्रॉस न करणं हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळा अथवा तुमचं जीवन जगत असता, आपल्या समोर ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये कधीही आपण राहणं फार गरजेचं आहे. धावपलकावर नजर टाकली तर 40 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षय पाटीलचं हे षटक कुठेतरी लांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण लागोपाठचे 2 चेंडू त्याच्या माध्यमातून वाईड हाताळले गेलेले आहेत. पुन्हा एकदा अक्षय तयार असेल. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा हकीम शेख. इथे हा फटका मोठा आहे, उंची तर फार मिळालेली आहे. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, आणि यावेळेस मात्र कोणती चूक करत नाहीये. या अगोदर या क्षेत्ररक्षकाने याच फलंदाजाचा झेल सोडला होता, आणि इथे मात्र त्याच फिल्डरने हा झेल इथे टिपलाय. पाहायचंय फलंदाज बाद झालेले हकीम शेख. धावपलक स्थिर आहे. या षटकामध्ये 2 वाईड फेकल्यानंतर खरं तर हे सांघिक सुयश मिळत आहे या गोलंदाजाला. अक्षय पाटील क्रमांक 4चं षटक घेऊन आलेले आहेत. क्रमांक 2चं षटक काय अफलातून रीतीने हाताळलं होतं. केतन म्हात्रे याने धावा खर्च केलेल्या होत्या फक्त 3, आणि त्यानंतर हे जे टोटल आहे ते टोटल अगदी पुढे जाणारं टोटल खरं तर तिथे थांबवलं होतं, कारण पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. ती जी परिस्थिती होती तिला खरं तर कव्हर केली होती त्यानंतरच्या गोलंदाजाने. अशा पद्धतीचं खरं तर तुमच्याकडे टीम वर्क असणं फार गरजेचं आहे. टीम वर्क मीन्स ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. क्रिकेट हा काही सांघिक खेळ आहे, आणि सांघिक खेळ म्हणजे प्रत्येकाला आपली जबाबदारी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षक असाल, तुम्ही फलंदाज असाल, तुम्ही गोलंदाज असाल, तुम्ही यष्टीरक्षक असाल, प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी खरं तर माहीत असेल. मैदानाच्या आतमध्ये 100% देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पाहायचंय यानंतर अक्षय पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेले आहेत नंदनच्या साथीने विजय जाधव. अक्षय तयार आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील केली जाते. अपील कन्व्हिन्सिंग आहे, पण पाहायचंय पंचांवर याचा कोणताही प्रभाव नाही. यस, अंपायर इज दी बेस्ट जज असं म्हटलं जातं, आणि मैदानाच्या आतमध्ये जेपी पॅनलचे स्वतः दस्तूर खुद्द जय पवार सर आहेत, त्यामुळे तुम्ही अधिकचं काही खरं तर करू शकत नाहीत. पाहायचंय धावफलक स्थिर आहे. 40 धावा आतापर्यंत या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षयचं हे षटक आता चांगलं टर्न होते खरं तर आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा विचार केला तर विजय जाधव स्ट्रायकिंग एंडला आहेत. कालची रात्र पहिली रात्र होती, अगदी पहाट झाली होती, आणि आजची रात्र खरं तर त्यापेक्षा लवकर आपण या आजच्या शेड्यूल मधून मुक्त होणार आहोत. सारंगावचे उद्योगपती बाळू शेठ जर उपस्थित असतील तर साहिल शेठ केनी यांच्याकडून तुम्हाला विनंती आहे, लगेचच मुख्य व्यासपीठाशी जोडायचं आहे. अक्षय पाटील सफल झाले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. फक्त आणि फक्त एक, त्यापेक्षा अधिक काही नाही. प्रयत्न तर करतायत खरं तर फलंदाज,
परंतु त्या प्रयत्नाने यश मिळत नाही. 22च्या रूपाने ही धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. 41 धावा खरं तर आतापर्यंत त्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू यानंतर येणं शेष आहे का? हो, शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 41 धावा धावफलकावर आहेत. शेवट कशा पद्धतीने असेल? आता एखादा मोठा फटका आला तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला 45-46 धावा धावफलकावर लावण्याची खरं तर गरज असेल. पाहायचं आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत खरं तर राहिलेली आहे. 2 वाईट चेंडू हाताळले तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली अक्षय पाटीलने. शेवट कसा असेल? नंदन पाटील स्ट्रायकिंग एंडला. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय. अक्षय पाटीलचं हे षटक अतिशय चांगलं आतापर्यंत राहिलेले. चला मैदानाच्या आतमध्ये अधिकचा वेळ खर्च करू नका. पंचांनी जो डिसिजन खरं तर दिलेला आहे त्याचा आपल्याला आदर करावा लागेल. अक्षय तयार असेल. अतिशय थंड वातावरण, थंड वातावरणात ही स्पर्धा पुढे सरसावलेली आहे. स्पर्धेचं दिमागदार आयोजन आहे, नियोजन आहे. अगदी 2-2 स्टेज खरं तर इथे उभारले गेलेले आहेत. प्लेयर्स पॅव्हिलियन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मॅजिक बॉक्स आपण पाहिला आहे. ज्ञानेश्वरी स्टँड आपण पाहतोय. अनेक प्रेक्षकांसाठी चांगल्या चांगल्या खरं तर बैठक व्यवस्थेच्या सोयी इकडे केल्या गेलेल्या आहेत. चांगली साऊंड सिस्टम डीजे लियाम पॅरिकेनी यांच्या माध्यमातून खरं तर इथे उपलब्ध करून दिली गेलेली आहे. या स्पर्धेचा विद्युत प्रकाश झोताची अतिशय महत्त्वाची जबाबदारी. म्हणजे रात्रीचा दिवस करणं तिथं सोपं नसतं, परंतु ते केलेलं आहे. समीर तांगडी यांच्या माध्यमातून त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. या षटकाचा शेवट कशा पद्धतीने करतील गोलंदाज? उजव्या यष्टीच्या फार बाहेर. पाहायचंय वाईड असेल की नो असेल. एक धाव तर पूर्ण आहे आणि हा चेंडू वाईड आहे. 1+1 2 धावा इकडे सुद्धा आल्या. 43 धावा धावफलकावर या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईड केलेले आहेत आणि तिन्ही वाईडवर खरं तर 2-2 धावा अंकित झालेल्या आहेत एकूण. पाहायचे 43 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकाचा जर विचार केला तर हे षटक कुठेतरी मोठा फटका आला नाही तरी कुठेतरी महागडं होत चाललेलं आहे. कारण तिसऱ्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा होत्या 33 आणि आतापर्यंत 43 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. अक्षय तयार असतील. अंतिम म्हणजे शेवटचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला विजय जाधव. यावेळेस हा चेंडू व्हॅलिड आहे. याचबरोबर योग्य रीतीने षटकाची इथे समाप्ती केलेली आहे. आपण आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये बघू शकता. अगदी बरोबर. फार चांगला चेंडू आहे. वेल जज्ड. चांगला निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचला. 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो कंप्लीट झाली. 4 षटकाच्या अंती धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. फलंदाजांचा जर आपण विचार केला तर 19 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, व्हायटल कॉन्ट्रीब्युशन विश्वनाथ जाधव याच्या माध्यमातून दिलं गेलं. त्यानंतर हकीम शेख या फलंदाजाने जवळजवळ 8 धावा धावफलकावर जोडल्या आणि इतरही फलंदाजांची खरं तर फलंदाजी तितकी जरी चांगली राहिली नसेल तरी या रात्रीच्या वातावरणामध्ये अगदी खरं तर 44 धावांचं हे जे टार्गेट आहे ते चांगलं टार्गेट आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वर्गीय कबीर निलमा स्मृती चषक वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळा मानकोली संघाचा बॅनर्स पाहतो. त्यानंतर अनेक समाजसेवकांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. इथेही पंडित महाराज केनी आणि सहकाऱ्यांचा बॅनर आहे. बिंदास माळी समाजसेवक मानकोली. स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक चौथा हिरवा ए संघाचं खऱ्या अर्थाने कटआउट्स आपण पाहतोय. प्रेमनाथ माळी फार चांगला मदतीचा हा हँड त्याने निश्चितच इथे दिलेला आहे. या आयोजकांना प्रताप शेठ पाटील, उद्योगपती राहणार यांचा बॅनर दाखवला जातोय. प्यारी केनी समाजसेवक मानकोली यांचा बॅनर खरं तर आपण पाहिलाय.
हरकत नाही. या अगोदर पहिलं सत्र संपले. धावपलकर 43 धावा लागल्यात. 44 आव्हान मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे पार करायचा असेल, करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये. जय हरी रांजणीर संघाला. काय घडेल काय बिघडेल रात्रीच्या या शांत वातावरणात शांततेचा भंग करण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल होत आहेत कल्याण डोंबिवलीचा एक जुना जाणता आवाज योगेश मडवी सर. धन्यवाद. थैंक यू सो मच सुनील शिर्के सर हमारे साथ में थे पहले इनिंग में. उसके बाद सेकेंड इनिंग की बात करेंगे तो मुकाबला जीतने के लिए टारगेट रखा है इस मुकाबले में 44 रनों का. 43 रन बने और 44 रन का टारगेट. चवालीस रनों का लक्ष्य है मैदान के ऊपर रांजनोली टीम के सामने. मुकाबला बात करेंगे जयहरी रांजनोली बनाम ओम साई धाबा धान्यू के बीच. ओम साई धाबा धान्यू टीम के गेंदबाजों को सुनहरा मौका. यदि विकेट का हैट्रिक होगा तो टीम के पैकर संतोष कोहली और संकेश केनी इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम. और लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को भी 1000 का इनाम राकेश मात्रे इनकी तरफ से. लगातार 3 चौके, लगातार 3 छक्के, लगातार 3 विकेट के लिए इनाम है दोनों टीम के लिए खिलाड़ियों को. तो दोनों टीम को हम शुभकामनाएं देते चलते मैदान के ऊपर. जयहरी रांजनोली टीम ने पहले बल्लेबाजी की और पहले गेंदबाजी की और बल्लेबाजी करते समय ओम साई ढाबा धान्यू टीम ने 43 रन जोड़े. 44 रनों का टारगेट. चलो अंपायर मुकाबला शुरू करें. वक्त बहुत ज्यादा हो गया. 1:56 यानी कि इस मुकाबले को बहुत सारा टाइम गया. अंपायर इस बात के ऊपर गौर करें और जल्द से जल्द मुकाबला शुरू करें. 44 रनों का टारगेट का पीछा करने उतरी है सलामी जोड़ी मैदान के ऊपर. 2 ताकतवर बल्लेबाज प्रमोद मात्रे और जीतू चौधरी. तो दोनों टीम को शुभकामनाएं. प्रमोद मात्रे और जीतू चौधरी ये 2 बल्लेबाज पहुंचे और गेंदबाज है विश्वनाथ जाधव. पहली गेंद सामने खेला तेज तरह स्ट्रोक. फील्डर है तैनात. वाह भाई वाह. पहली कैच और चलते बनाए प्रमोद मात्रे. बैक टू द डगआउट. पहली गेंद के ऊपर पहली सफलता. कदमों का शानदार उपयोग किया मगर टाइमिंग ताकत बहुत कमजोर रही. बदौलत विकेट गंवानी पड़ी टीम रांजनोली को. पहली विकेट प्रमोद मात्रे विस्फोटक बल्लेबाज थे और लौटे मैदान के बाद. टाइमिंग अच्छी नहीं थी, ताकत का इस्तेमाल था और विकेट प्रमोद मात्रे. बैक टू द डगआउट. विश्वनाथ जाधव बेहतर गेंदबाज है, ताकतवर गेंदबाज है. पिछले मुकाबले में भी अपनी ताकत सिद्ध की थी. आज की दूसरी रात का आखिरी मुकाबला स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक 2022 का शानदार पर्व. कल भी इसी मैदान के ऊपर मुकाबले होंगे. कल के मुकाबले की बात करेंगे. पहला मुकाबला है जेएच टिम्बिवली बनाम गावदेवी अंजूर. दूसरा मुकाबला रहेगा पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा बनाम मोटागांव के बीच. और उसके बाद आरसीसी पेट
बनाम जय हनुमान कामोटे, रायगढ़ डिस्ट्रिक्ट की दो टीमें। और लास्ट चौथा मुकाबला, इस बार लॉक किया गेंद को, फील्डर के ऊपर से गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। सुखदेव के बल्ले से यह पहला खूबसूरत शानदार चौका। चौथा मुकाबला है गावदेवी खाड़ी बनाम गावदेवी केवनी देवी के बीच। पांचवा मुकाबला कासर वडवली बनाम जय हनुमान जोवेली। और लास्ट मुकाबला पहले राउंड का श्री गणेश भरोडी बनाम वीर बजरंग कारिवली के बीच। कल भी 12 टीमें। कल इस प्रतियोगिता का तीसरी रात। तो जीतने के लिए लक्ष्य है 44 का। पहले शुरुआत की गेंदे फेंक चुके इस ओवर में कुल मिला के तीन गेंदे। रन आए 4। गेंदबाज विश्वनाथ जाधव फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए। सामने है सुखदेव, टैप किया गेंद को, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, फील्डर थे तैनात, ले ली विकेट और एक चौका लगाने के बाद बल्लेबाज सुखदेव बैक टू द डगआउट। टीम को लगता हुआ दूसरा झटका। टैप किया था गेंद को हल्के हाथों से, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ला और गेंद का संपर्क सही नहीं, बदौलत विकेट मिली यहां पर गेंदबाज विश्वनाथ जाधव को। दूसरी 4 गेंदे 4 रन 2 विकेटें, ये गेंदबाजी रही विश्वनाथ जाधव की। तो जीत के लिए 44 का टारगेट। अब 20 गेंदे 40 रन की आवश्यकता। वक्त है रात के 2 बजे और 2 बजे ये मुकाबला तो नए बल्लेबाज पहुंचे मैदान के ऊपर, केतन मात्रे। यही रांझुनी टीम की केतन मात्रे। आज केतन मात्रे की तरह बल्लेबाजी करनी होगी क्योंकि 40 की जरूरत है। बची है 20 गेंदे। फिर एक बार विश्वनाथ जाधव गेंदबाजी के लिए तैयार। अच्छी गेंद, सामने खेला, फील्डर है दूर, जब तक गेंद के ऊपर आएंगे। एक ही रन, एक से टीम की रन संख्या पहुंची 5 के ऊपर। इस ओवर की 5 गेंदे 5 रन 2 विकेटें। कमाल की गेंदबाजी करते विश्वनाथ जाधव, बेहतर गेंदबाज माने जाते हैं। रांझुनी टीम के सामने लक्ष्य 44 का है। टीम ओम साई धाबा धान्यू टीम की बल्लेबाजी आपने देखी। 4 ओवर में 43 रन जोड़े, 44 की टारगेट। और जब गेंदबाज आए गेंदबाजी के लिए विश्वनाथ जाधव, कमाल की गेंदबाजी, 5 गेंदे 5 रन 2 विकेटें। और क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, तेजी के साथ दौड़े गेंद के ऊपर, रन नहीं, डॉट गेंद। एक सफल ओवर, कामयाब ओवर, सक्सेसफुल ओवर का खात्मा हुआ जिसमें केवल 5 रन और 2 विकेटें। और स्क्रीन के ऊपर पैरी केनी देखिए ना, नींद से है शायद, सूर्या भाई। और ये हमारे धान्यू टीम के पैकर संकेश केनी खुश है शायद। रमाकांत जी केनी साहब भी मुकाबला एंजॉय कर रहे हैं, रोहित भी है। अब देखो ना स्टाइल, जब कैमरा आता है तो स्टाइल बदल जाती है। तो रन संख्या पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद 5 रन 2 विकेटों के नुकसान पर 18 गेंदे 39 की आवश्यकता। मुकाबला अभी भी जिंदा है मैदान के ऊपर क्योंकि एक तरफ धान्यू टीम की गेंदबाजी बेहतर रही, उसके बाद बल्लेबाजी की जरूरत है। 2 विकेट जल्द गिरी। केतन मात्रे जैसे विस्फोटक बल्लेबाज अभी भी मैदान के ऊपर है, यानी कि आने वाली 18 गेंदे 39 रन प्रति ओवर 13.00 की औसत बरकरार रखनी होगी ये मुकाबला जीतने के लिए। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं।
और ये मुकाबला जीतने के लिए संघर्ष करना होगा मैदान के अंदर इन खिलाड़ियों को। पहली गेंद खूबसूरत थी, फिर एक बार डॉट बॉल की समाप्ति। एक एक डॉट बॉल रांझोली टीम के बल्लेबाज दबाव बढ़ा सकती है। वक्त कम है क्योंकि 17 गेंदे 39 का टारगेट है। आप ज्यादा गेंदे बीट हो गए तो फिर मुकाबले में दबाव बढ़ सकता है। एक एक गेंद मुकाबले में दबाव बढ़ा सकती है। और अब 17 गेंदे 39 का समीकरण। फिर एक बार तैयार गेंदबाज नंदन, इस बार सामने खेला, हवा में फील्डर पहुंचे, शानदार कैच। रांझोली टीम को लगता हुआ तीसरा करारा झटका। बल्लेबाज हुए आउट केतन मात्रे। अच्छी गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे मगर ताकत की कमी रहेगी और विकेट यहां से जाती हुई केतन मात्रे बैक टू द डगआउट। टीम की रन संख्या है 5 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब दबाव बढ़ता हुआ क्योंकि अब चाहिए 16 गेंदे 39 रन। ये क्रिकेट का खेल है क्योंकि क्रिकेट में 6 गेंद 36 बनते हैं, तो क्रिकेट में 16 में 39 क्यों ना बन सकते हैं। बस आप में हिम्मत चाहिए। कहते हैं ना कि समंदर पर पुल बन सकता है, बनाने वाले की हिम्मत चाहिए। और ये रन भी चेस हो सकते हैं और आप में हिम्मत चाहिए। दिल में हमेशा पॉजिटिव सोच होनी चाहिए और हमेशा आत्मविश्वास होना चाहिए कि मैं कर सकता हूं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए। 16 गेंदे 39 की जरूरत है। आज के रात का यह आखिरी मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए, बस 2 ही टीम के समर्थक हैं। अच्छी गेंद, फिर एक बार ब्लॉकआउट में फेंकी, दबाव के ऊपर दबाव। बेहतरीन गेंदबाजी नंदन। विश्वनाथ के लिए एक कैश के लिए 500 का इनाम होगा। संकेश केनी जो टीम के पैकर है उनकी तरफ से एक कैच के लिए 500 रुपए के इनाम। और इस बार भी खेलना चाहते थे, विकेटों के पीछे 1 रन तेजी के साथ बना। सिंगल से तो नाखुश होंगे शायद रांझोली टीम के कई समर्थक, और 22 के स्वरूप में रन आते भी सिंगल डबल से ये मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि मुकाबला जीतने के लिए आपको संघर्ष करना होगा। 9 गेंदे 6 रन 3 विकेटें। अब जीतने के लिए चाहिए 14 गेंदे और 38 रन की आवश्यकता। 10 गेंद में 6 रन 3 विकेटें, उसके बाद 14 में चाहिए 38 रन। अभी भी दिल्ली दूर नहीं है, बस आपको एक बड़ी हवाई सफर करनी होगी तो जाकर मुकाबले में आप वापसी पा सकते हैं। क्रॉस द लाइन, अपील स्ट्रांग थी, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। रन बना 2 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन लेग बाय के स्वरूप में। ऑप्शन के शायद बाहर वाली गेंद, और इस समय रन बने 2 के साथ रन संख्या पहुंची 8 रन। अब 13 में 36 की जरूरत है। संघर्ष करना होगा, बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। और आने वाले मुकाबले में संघर्ष जारी। इस बार लॉब किया, हवा में गेंद, देखना है फील्डर नीचे, और एक शानदार कैच। कमाल की फील्डिंग वहां पर करते हैं नीरज कलुआ, जिन्होंने पकड़ी है कैच। इससे पहले भी उन्होंने कैच पकड़ी। बेहतरीन फील्डिंग, बेस्ट फील्डिंग शायद यहां पर टीम के लिए, धान्यू टीम के लिए करते हुए। स्ट्रोक अच्छी थी, नीरज कलवा ने कैच पकड़ा, बेहतरीन प्रदर्शन करते हुए। देखिए ना, इसीलिए तो टीम में जगह बनाई है इस खिलाड़ी ने। उसाटने के ग्राउंड के ऊपर भी बेहतरीन फील्डिंग की थी शायद नीरज कलवा ने, और आज भी यहां पर बेहतर फील्डिंग। 4 विकेट 8 रन। अब समीकरण बदल चुका है। संकेश केनी मुस्कुरा रहे क्योंकि उनकी टीम आप मजबूत स्थिति में है। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं आज कितने खुश हैं सुरेश रमेश। टीम की रन संख्या की बात करेंगे तो फुल स्कोर पहुंच चुका 8 रन 4 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदों में 8 आए, अब 12 गेंदे में 36 की जरूरत है। राहत संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है। आज रात के इस मुकाबले में आपको सुबह का सूरज बनकर चमकना है, तो रात में आपको अच्छा क्रिकेट खेलना होगा। और अब 12 में 36 है। आने वाला गेंदबाज है गेंदबाज अक्षय।
अक्षय राजबार गेंदबाजी के लिए तैयार और लप किया गेंद फ्लैटशिप देखना होगा गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ और गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर पहली गेंद के ऊपर यहां से अक्षय का किया स्वागत वेलकम टू द ग्राउंड। कमाल की टाइमिंग मैंने इसलिए कहा था ना ये क्रिकेट का खेल है रंग बदल सकता है और अब पहली गेंद में छक्का आने के बाद फिर एक बार मुकाबला पलटवार कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर ये क्रिकेट का खेल कुछ इस तरह से है मैदान के ऊपर कभी टीम दानियों के टीम पक्ष में मुकाबला आता है तो कभी रांजनोली टीम के पक्ष में यह मुकाबला जाता है यही तो क्रिकेट की मजा है और यहां पर अब समीकरण 11 में 30 गेंदबाज तैयार फुल टॉस शायद मौका था बल्लेबाज बीट हुए पूरी ताकत झोंकी थी स्ट्रोक के पीछे मगर क्या हुआ कि बैक ऑफ द हैंड गेंद की थी थोड़ी सी स्लो की गेंद की बिल्कुल स्लो गेंद थी उसके बाद डॉट गेंद छक्के के बाद डॉट 10 में चाहिए 30 मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है और हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है 10 गेंदें 30 की आवश्यकता अच्छी गेंद लो फुल टॉस वाली मिड विकेट की तरफ खिलाड़ी है रन बनेगा एक डबल के लिए नहीं हिम्मत जुटा रहे हैं सिंगल से टीम की टोटल पहुंचती हुई 15 रनों के ऊपर तो अभी बची है 9 गेंदें 29 की जरूरत है आने वाली 3 गेंदें मुकाबले का फैसला तय करेगी फैसला होगा हार या जीत का कौन मनाएगा जीत का जश्न कौन होगा इस बड़ी टूर्नामेंट से बाहर आने वाली 9 गेंदें अभी भी 29 की आवश्यकता मैदान के अंदर बड़ा मुकाबला फिर एक बार प्रयास जारी है कोशिश का तीर अभी भी जिंदा है जानते हैं कि इस मुकाबले में जीतना है तो संघर्ष करना होगा और इस समय कोशिश जारी है कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती 8 गेंदें 27 संघर्ष बढ़ गया अब मुकाबला भी दबाव में आता हुआ रांजनोली टीम के सामने लक्ष्य रखा था इस मुकाबले में 44 रनों का 44 की टारगेट मगर उनकी बल्लेबाजी शुरुआत में लड़खड़ाई और शुरुआत खराब होने के बावजूद अब दबाव बढ़ चुका है इस मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के कंधों के ऊपर एक तरफ राहुल है एक गेंद में 2 बनाए भूषण ने 5 में 7 बनाए इससे काम नहीं चलेगा अब चौके छक्के प्रयास तो जारी है गेंदबाजी खूबसूरत हो रही है 2 फील्डर हैं रन बनेगा एक फिर एक बार बेहतरीन फील्डिंग नीरज कलुआ काफी तेज दौड़ते हैं मानो हिरन की तरह दौड़ लगाते हैं मिड विकेट से स्क्वायर लेग में कब पहुंचे पता ही नहीं चला शानदार फील्डिंग रांजनोली टीम के सामने धान्यू टीम की वो ग्रामीण चित्ता जिन्हें कहा जाएगा इतनी दौड़ तेज है सामने खेलना चाहते थे रन बनेगा एक और एक के साथ ओवर की समाप्ति 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 19 रन लॉस ऑफ 4 विकेट और अब आखिरी ओवर में जीतने के लिए 25 रन की आवश्यकता मुकाबला कठिन बन चुका है अब यहां से हम बात करेंगे तो रांजनोली टीम की नैया बीच भंवर में पहुंच चुके हैं मगर आने वाले इस 6 गेंद में कौन सा बंदा इसे किनारे तक ला पाता है या फिर और डुबाता है 6 गेंदें और 25 की आवश्यकता शुरुआत में 3 गेंदें 3 बड़े स्ट्रोक आएंगे तो जाकर मुकाबले में वापसी हो सकती है तो आखिरी ओवर पहली गेंद तेज तर्रार सीधे बल्लेबाज को बीट किया अब मुश्किलें ज्यादा पैदा होगी अब कठिन परिस्थिति सफल होकर ऑनसाइड में खेलना चाहते थे बल्लेबाज भूषण मगर अब 5 में 25 की जरूरत है बन सकते हैं सामने खेला हवा में फील्डर है तैनात और एक कैच शानदार पकड़ी सेकंड चांस में और अब 4 गेंदें 25 की आवश्यकता तो केवल अब 4 गेंदें बची और 25 रनों का बड़ा टारगेट है
अब तक तो बात करेंगे 20 गेंदे 19 रन। राजनोल टीम के प्रदर्शन थोड़ा सा खराब रहा। दानियो टीम एक बड़ी टीम कही जाती है और आज फिर एक बार उनकी गेंदबाजी, उनकी बल्लेबाजी खूबसूरत रही। और मैंने पहले ही कहा था कि दानियो टीम की गेंदबाजी उनकी ताकत है। पिछले मुकाबले में भी बेहतर गेंदबाजी की, इस मुकाबले में भी टीम राजनोल के सामने बेहतर गेंदबाजी की। 44 की टारगेट बड़ी नहीं थी क्योंकि प्रति ओवर में 11 रन बनाने थे राजनोल टीम को, मगर राजनोल टीम ने शुरुआत में ही खराब बल्लेबाजी की। और एक डॉट बॉल, पूरी तरह से मुकाबला एक तरफा। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। अब ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा होता हुआ टीम ओम साई धाबा दानियो टीम के पक्ष में। जय विश्वकर्मा। केवल औपचारिकता है, जानते हैं मुकाबला हाथ से निकल चुका है, अब केवल औपचारिकता है। कल आना ना भूले क्योंकि कल भी बड़े मुकाबले होंगे। कल इस प्रतियोगिता की तीसरी रात है। पहला ही मुकाबला गांवदेवी अंजूर बनाम जयेश टेम्बोली के बीच होगा। दूसरा मुकाबला पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा के बीच, मोटा गांव के बीच होगा, ये बड़ा मुकाबला। तीसरा मुकाबला नाइट किंग आरसीसी पेड विपक्ष जय हनुमान कामोटे, यानी कि एक ही विभाग की दो टीमें। और चौथा मुकाबला गांवदेवी खाड़ी बनाम गांवदेवी केवनी देवे। और पांचवा मुकाबला कासर बडौली बनाम जय हनुमान जोबेली के बीच। और मुकाबला लास्ट छठा मुकाबला रहेगा श्री गणेश भरोडी बनाम वीर बजरंग कारिवली। तो मुकाबला जीत लिया, कॉन्ग्रेचुलेशन ओम साई ढाबा दानियो टीम। हार्ड लक रांजलोली टीम जिन्होंने मुकाबला गवाया। अब दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे आज की रात में। और इस मुकाबले के हीरो बने हैं मैन ऑफ द मैच